महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आमदार सुभाष देशमुख यांच्या होडगी रोड परिसरातील निवासस्थानी अचानक भेट दिल्यानं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। मंगळवारी सकाळी झालेल्या या भेटीत सोलापुरातील विविध विषयांवर चर्चा झाली। सोमवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापुरात आले होते। रात्री सोलापुरात मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी थेट आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, स्थायी समितीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते तसंच भाजपचे युवा नेते रोहन देशमुख, बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख उपस्थित होते। रोहन देशमुख यांनी बावनकुळे यांचं स्वागत केलं। त्यानंतर बावनकुळे आणि आमदार देशमुख यांच्यात शहरातील प्रलंबित प्रश्न, महसूल खात्याशी संबंधित विषय तसंच आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी दौऱ्यावरून परतताना आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली होती। त्यावेळीही मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती। या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात बरीच गाजली होती। त्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेतल्यानं विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे।